अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे गायीचे महत्त्व. वसुबारस का करावे? गायीची उत्पत्ती कशी झाली? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते. वसुबारसच्या संध्याकाळी सवत्स गायीची वासरासह पूजा करावी. तिच्या पायावर अर्घ देऊन ओवाळून पंचोपचार पूजा करावी. नंतर तिला उडदाचे वडे व नैवेद्य खाऊ घालावा. या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो. त्यामुळे दारासमोर आकाशकंदील लावावा. दाराजवळ तुळशीजवळ रांगोळी काढावी. दिवे पणत्या लावावेत. घरातील सवान्न महिला गायीच्या पावलावर पाणी घालतात. दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात. पायावर अर्घ देऊन ओवाळून पूजा करावी. त्या दिवशी खरीपाचे पीक तयार झालेले असते. त्याचा गोड घास खायला घालतात. गायीचे महत्त्व. वसुबारस का करावे? चला तर मग आपण जाणून घेऊया. प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहे. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाळ म्हणून घेतले. आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो. त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे. ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते, तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो. पंच म्हणजे 5 गव्य म्हणजे गाय. पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र. पंचगव्याने आंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव, धन. त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणांचा नैवेद्य स्वयंपाक करतात. या दिवशी गहू व मूग खाऊ नये. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी यावर उपवास सोडतात. या दिवसापासून पणत्या लावायला सुरुवात करतात. याविषयी कथा सांगितली जाते. ती अशी. एक नगर होते. तिथे एक वृद्ध महिला राहत होती. तिला एक सून होती. घरी गाई गुरे होती, म्हशी होत्या. गव्हाळे मुगाळे नामक वासरे होती. आश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली. शेतावर जाताना सुनेला हाक मारली, मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हणाली. तशी वृद्ध महिला म्हणाली, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली. सून गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारत होती. त्यांना ठार मारली चिरली. शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहिले तर तांबडे मांस दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा देवा, सुनेच्या हातून अपराध घडला. तिला क्षमा कर. गायीची वासरे जिवंत कर. असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली. दिवा लावला. देवाने तिचा निश्चय पाहिला. निष्कपट अंतःकरण पाहिले. नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबरटा फोडू लागल्या. तशी देवास चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गायीजवळ गेली. गायीचे हंबरणे बंद झाले. वृद्ध महिलेला आनंद झाला. सुनेला आनंद झाला. नंतर वृद्धेने गायी गोऱ्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. म्हणून या दिवशी नैवेद्यात गायीला उडदाचे वडे खावयास देतात. यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते. घर गोठे स्वच्छ केलेले असतात. सगळीकडे आनंदी वातावरण असते. शेतावर शेतीची इतके दिवस राखणीसाठी गेलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. शेतीकामात मदत करणाऱ्या सर्वच जनावरांच्या विषयी
भारतीय संस्कृतीला प्रेम आहे. गाय तर कुटुंबातीलच एक सदस्यच असते. घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय. आईसारखीच मायाळू, शोषिक, तसेच वासराला गोंजारून बोलवणारं, तिचं हंबरणं ऐकलं कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं, अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते. या दिवशी दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत. कामधुनीचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करायची व मंत्र म्हणायचा. क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांचा वंदनीय ठरलेल्या, जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते, हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे. तुला नमस्कार असो. हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली. गाय अमृताची नाभी, देवांचे पूजन करण्याचे साधन, रुद्रांची माता, वसूंची माता व आदित्याची बहीण आहे, असे ऋग्वेदात सांगितले आहे. आदिती या वैदिकांच्या परमपुण्य देवीला गाय म्हटले जाते, म्हणून देवांना गोजात म्हणले आहे. गाय प्रत्यक्ष आदिती आहे, म्हणून ती अवध्य आहे, असे आवर्जून सांगितले जाते. गायीची उत्पत्ती कशी झाली? गायीची उत्पत्तीची कथा पुढीलप्रमाणे. प्रजापतीने प्राणीदृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले. त्यांच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला. त्यातून गाय जन्माला आली. गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले. ही सुरभीच गोवंशाची आदिमाता होय. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले व त्रैलोक्याच्या वरचा लोक बहाल केला, तोच गोलोक होय. सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात. ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णाकडे गेली असता कृष्णाची पशुराज्याविषयीची सदिच्छा पाहून तिने कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणजे गोविंदा, गोलोकीचा इंद्र अशी संज्ञा दिली. तसेच गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती असते. गायीपासून मिळणारे 5 तत्व म्हणजे गायीचे दूध, दही, तूप, शेण व गोमूत्र यांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व आहे. अनेक विकारांवर याचा उपयोग होतो. गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त 1 दिवस जरी गोमूत्र, शेण, दही, तूप, दूध यांचे प्राशन केले तरी पातकांचा नाश होतो. देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते. म्हणून यज्ञमंडप, घर शेणाने सारवले पाहिजे. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्याचे प्राशन केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही. आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तीचा नाश होतो. तसेच कोणी करणी केली असेल त्यालाच ती परत जात असते. कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही. या उलट त्या पिढीचा नाश होतो. गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उषेचा किरण आहे. पुराणानुसार पापांचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूजवळ जाऊन राहते. हे त्याचे प्रतीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.